मित्रांनो, जय शिवराय. आणि फायनलचा फेरा उद्या पळणार आहे, तर त्या संदर्भातही दादांशी बोलायचं होतं. पण आजचं मैदान हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक राहणार आहे आणि मला नाही वाटत त्याच्यानंतर भविष्यात असं मैदान या भागात संपन्न होईल. कारण की जवळपास 4 ते 5 लाख लोक, आणि ते मी तरी म्हणाल की दादा एकट्या मथुरमुळं आणि तुमच्यामुळं हे कुठंतरी, कारण की हिंदकेसरी मैदान पार पडलं त्याला इतकं ग्लॅमर नाही मिळालं, इतकं आज त्या हिंदकेसरीचं स्वरूप या मैदानाला आलं होतं. काय खरं तर माझी स्वतःची अशी इच्छा आहे, एक महादेवाच्या आशीर्वादाने माझ्या दावणीला मला मथुर दिला देवाने, आणि कधी जेव्हापासून त्या दावणीला माझ्या आला आहे मथुर, तिथपासून मी त्याच्याशी लॉयल राहिलो आहे, प्रामाणिक राहिलो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे बोलवायचं कारण तात्काळ असं आहे का या मराठवाड्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, या पावनभूमीमध्ये सगळ्या जे शेतकरी वर्ग आहे, गाडा मालक आहेत, मथुरचे चाहते आहेत, माझे चाहते आहेत, या सगळ्यांनी या मथुर फॅमिलीनी खूप आनंद दिला आहे, ते खूप प्रेम दिला, खूप आशीर्वाद दिला. खरं तर सँडी भाऊनं इथं बोलवायचं एकच कारण आहे का जो समालोचकांनी जो इथली संघटना आहे, संघटनेच्या माध्यमातून जो निकाल दिला सेमी 5चा मथुर आणि लखन, आणि त्याच्या विरोधात जे नंदी होते, भवानी आणि एक त्याचं नाव नाही मला, भवानी आणि एक नंदी होता. तर खरं तर त्या दोन्ही नंदींचं तोंड लागलेलं आहे. गाडी 19-20 झालेली आहे. ह्या लोकांनी जे संघटनेच्या माध्यमातून जे छत्रपती संभाजीनगरमध्ये जी संघटना आहे बैलगाडा संघटनेची, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जो निकाल दिलेला आहे, तो निकाल कुठेतरी मला असं वाटतं तुमच्या पद्धतीने तुम्ही दिला आहे, पण मला तो निकाल असा वाटतो आहे का तो निकाल मथुरच्या बाजूनी नाही आहे. कुठेतरी आमचा 19-20मध्ये पराभव झालेला आहे. तर खरं तर त्या गाडा मालकांचा मी उद्याच्या मैदानासाठी त्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देईल. भवानी आणि भवानीसोबत जो नंदी होता त्यांना, मथुर आणि लखन मी डिसिजन घेतो आहे इथं. लखनवाल्यांचा काय डिसिजन असेल त्यांचा ते बघतील, पण माझा मथुर मी आज रात्री या उद्या सकाळी भरून निघणार आहे. पण ती गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे. तो निकाल माझ्याकडनं, या मथुर फॅन फॅमिली कुटुंबाकडनं तो निकाल भवानीला दिलेला आहे. जय श्रीराम, जय शिवराय. कारण की जर मी आज या संघटनेच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर काम करतो आहे ना, मी स्वतःच चुक्या करत असेल तर मी स्वतःला या लाईफमध्ये बैलगाडा मालक, चांगला बैलगाडा मालक म्हणून कधीच मी संबोधित करणार नाही. माझ्या घरातूनसुद्धा फॅमिलीचे कॉल आले का आपला निकाल नाही आहे, तो आपला निकाल नाही पाहिजे आपल्याला. काही असू द्या, पुढच्या टायमाला नक्कीच या मराठवाड्यांसाठी पुन्हा एकदा येईल, नक्कीच प्रयत्न करेल फायनलसाठी पात्र करायचा आणि कपाळाला गुलाल लावायचा. पण जिथे माझ्या हक्काचा नसतो मी तिथे कधी मी मान्य करत नाही, आणि मला ही चूक करायची नाही. माफ करा काय चुकलो असेल तर. पण उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या जेवढ्या पण फायनलसाठी पात्र झालेल्या गाड्या आहेत सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा असतील, आणि प्रत्येक नंदी चांगल्या रीतीने पळाला, गटाला हार झाले त्यांना पण शुभेच्छा. याच्या पुढे अजून काहीतरी आपण पुढे कमी पडलो आहे ते बघा, सेमीला हार झाल्यात त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो आहे. त्यांनीसुद्धा अजून आपल्या नंदीवर चांगलं मेहनत करा, आणि पुढच्या वेळेस जेवढे मराठवाड्यामध्ये मैदान होतील, सातारा भागातील आपण सगळे भाऊ आहेत, प्रत्येक परिसरामध्ये प्रत्येकजण आपला नंदी पळवा. प्रत्येकाने जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे, जेवढं शेतकरी वर्ग आहे, हा बैलगाडा क्षेत्राचा ग्लॅमर आहे. अखंड महाराष्ट्रभर 14 देशात काय बैलगाडा क्षेत्र आहे हा दाखवून द्या. कारण की या क्षेत्रामध्ये माझे अजून किती वर्षे असतील ते फक्त मथुर ठरवणार आहे. आणि जी फॅन फॅमिली कुटुंब आहे, काही चुकलं असेल पुन्हा एकदा माफ करा. जय श्रीराम, जय शिवराय. दादा, एक जाता शेवटचं, फॅन फॅमिलीने तुमचं इतकं प्रेम दिलं की आज दमछाक झाली सगळ्या आयोजकांची आमची, आणि म्हणजे त्यांच्याविषयी काय सांगाल? कारण मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र हा संपूर्ण भाग कुठेतरी तुम्हाला भेटायला, मथुरला भेटायला आला होता. त्यांनी खूप प्रेम दिलं, खूप भरभरून आशीर्वाद दिलं. आनंद वाटतोय का यो प्रेम आयुष्यामध्ये, मला तर असं वाटतं असा चांगला गाडा मालक बनण्याचा प्रयत्न करा. आज जर माझी कुठेतरी प्रामाणिकपणा असेल, मी कुठेतरी माझ्या नंदीसोबत लॉयल राहिलो आहे, आमच्या भरपूर असे प्रसंग येऊन गेले, पण कुठे कधी असा विकलो गेलो नाही. या जेव्हा मथुरवर संकट आला, लंपीचा आजार झाला सर्वात मोठा, तर त्या लंपीच्या आजारामध्ये पण कायम त्याच्यासोबत प्रामाणिक राहिलो, लॉयल राहिलो, त्याचा
जी सेवा करायला भेटली माझ्या दावणीला त्याचा मी भाग्य समजतो. आणि म्हणून आज हे फॅन फॅमिली कुटुंब आहेत सगळे, हे शेतकरी वर्ग आहे, बैलगाडा मालक आहेत, चाहते आहेत, हे लोक आपल्याला त्यासाठी आपल्याला मान सन्मान देतात, इज्जत देतात ना आपल्यासाठी का वेडे आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर देशभरात दिसेल. जिथं आपण चुकत असेल या आपला निकाल नसेल तिथं प्रत्येकाने मान्य करून 2 पाऊल मागे या. कारण की जो बैलगाडा मालक नवीन असतो त्याच्यासाठी हा निकाल खूप इम्पॉर्टंट असेल ना, खूप महत्त्वाचा असेल. मला तो त्यांच्याकडून छिनून नाही घ्यायचा, त्यांच्याकडून काढून नाही घ्यायचा. म्हणून त्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये भवानी आणि तो नंदी आहे, दोघे एकत्र पळवा आणि कपाळा गुलाल घ्या. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही उपस्थित राहणार उद्या? नाही, मी आता निघतोय कारण की मला 3 दिवस झालं मी बाहेर आहे घरातून. कारण की पहिले साताऱ्याला एलियनला घेऊन गेलो, बिनजोडला, काल नगरला राहिलो, नगरवरनं इथे प्रवास केला आणि आज पूर्णपणे थकलेलो आहे. तर तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिला. आज आमचे दोन्ही भाऊ इथले आहेत, आकाश भाऊ आहेत, सगळे यांनी खूप प्रेम दिला. इथले जेवढे पण आहेत ते भाऊ झाले, वापस ते सर्जेराव दादांचे जावळे आहेत, तर सगळ्यांनीच मला प्रेम दिला, आशीर्वाद दिला. असं प्रेम आशीर्वाद असू द्या माझ्यासाठी. ते आमचा शुभम, गौरव, समीर भैया, वापस आमचा सागर भाऊ. गौरवला दुखापत झाली दादा काही? मला आता काहीच माहिती नाही आतापर्यंत. आता वापस नाही काय फोनवर बोलणं झालं तर असं काय वाटलं नाही. अगोदरच दुपारी तो यो शुभम ना, दादूला झाली आपल्या, शुभमला नाही. दादू म्हणून तो पण, त्याचं पण नाव शुभम आहे. बरोबर. हां, आता आमचा अच्युत आला, समीर भैया आला, ज्यांच्याकडे आमचा जो आपला मथुर आहे हनुमान दादा, त्यांचा पूर्ण टीम आला. प्रतीक आपला झाला, आमचा भाऊ आहे पुण्याचा, त्याचे पूर्ण हे पोरं आले सगळे. अक्षय भाऊ, बंड्या, भोरचे आमचे सरपंच, या सगळ्यांनी प्रेम दिला. या हॉटेलवाल्यांनी एवढा प्रेम दिला का म्हणजे असा 1 मिनिट पण कुठे 19-20 नाही होऊन दिलं. जेवढी आमची सेवा केली तेवढी कमी आहे त्यांनी, म्हणजे खूप चांगलं केलं. आणि एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्यांनी हॉटेल टाकलं आहे, म्हणून त्या हॉटेलबद्दल मी बाईटसुद्धा दिली. तर धन्यवाद व्यक्त करतो. लखनविषयी काय सांगाल 2 लखन या लखननी अखंड महाराष्ट्रभर ज्या फॉर्च्युनरच्या मैदानाची जी छाप होती, त्याचा जिथे कमबॅक होता, त्यांनी तिथे तो कमबॅक करून त्या मालकाचं नाव, या मराठवाड्याचं नाव पुरा 7 समुंदर पार केलं. खरं बोलायला गेलो तर सेकंड काट्याचा बादशाह आहे तो. आणि त्या सेकंड काट्याच्या बादशाहला सुद्धा पूर्णपणे खूप साऱ्या शुभेच्छा असतील माझ्याकडून. येणाऱ्या काळामध्ये लखन आणि मथुर पुन्हा एकदा चान्स भेटली तर पळवायचा आपण प्रयत्न करू. सगळ्यांना कुठं प्रत्येक राज्यातून, प्रत्येक भागातून सगळ्या गाडा मालकांना विनंती करतो, कधी कुठे चुकलो असेल सांभाळून घ्या. कारण की मी या क्षेत्रामध्ये फक्त इज्जतीसाठी आहे, नाव कमवण्यासाठी आलो. मला कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ नाही आहे. मला जी मैत्री भेटलेली आहे फक्त या बैलगाडा क्षेत्रातून भेटलेली आहे. मला जेवढा आपल्या लोकांनी, जेवढा स्वतःच्या लोकांनी प्रेम नाही दिला तेवढा बाहेरच्या या शेतकरी वर्गाने, बैलगाडा मालकांनी प्रेम दिला आहे. हा प्रेम कायम असाच असू द्या. कारण की जेव्हा जवळचा माणूस सोबत नसतो आणि जे बाहेरचे जीव लावतात, आज आमचा सागर भाऊसुद्धा पनवेलवरनं आला आहे, जे रॉकी बैलाचे मालक आहेत, ते त्यांचं काही घेणं देणं नाही. ते फक्त मला प्रेम लावतात, जीव लावतात, म्हणून ते माझ्यासाठी सगळे आले एकत्र इथे. काय येतात, आपले कुठेतरी पुण्य असेल, आपलं कुठेतरी चांगलेपणा असेल, म्हणून कुठे चुकलं असेल माफ करा. पण उद्याच्या मी सांगतो का मनोहर दादाला तुम्ही पण ह्यो निकाल मान्य करा आणि आपलं घरचं मैदान आहे, मोठेपण करून त्यांना उद्या पाहू द्या. जय श्रीराम, जय शिवराय. धन्यवाद दादा.